सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज मी ज्या ठिकाणी आलो कडलास गावामध्ये आलो. पाटील म्हणून शेतकरी आहेत. गेले बऱ्याच वर्षापासून बोर या पिकामध्ये ते चांगलं उत्पादन घेत आहेत आणि आज बरोबर बोराला बऱ्यापैकी सेटिंग असेल आणि त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून या बोराचं कटिंग चालू आहे आणि आज बरोबर 3 कटिंग कंप्लीट झालीत आणि 3 कटिंगमधून त्यांना साधारण 1.5 एकर क्षेत्रामध्ये आतापर्यंत 3 टन उत्पादन भेटलं. आणि मार्केटचा जर विचार करायला गेलं तर सरासरी 20 ते 25 रुपये प्रति किलो इतकं मार्केट त्यांना ह्या बोरामधून भेटलं. तर यांनी सुरुवातीला बोराची लागवड करताना, आज ही बरोबर 7 वर्षाची बाग आहे आणि बोराची लागवड करताना आज 7 वर्ष झाल्यानंतर मेमध्ये ज्यावेळेस बहाराचं नियोजन ठरलेलं असते, मेमध्ये छाटणी घेऊन त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस शेणखत असेल किंवा रासायनिक खतं असतील ते व्यवस्थित प्रत्येक झाडाला सम प्रमाणात दिली आणि त्याचबरोबर बहाराचं नियोजन करताना त्या बोरावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आणि किडीमध्ये विचार करायला गेलं तर बोरावरती जास्त प्रमाणात थ्रिप्स असेल किंवा फळमाशी असेल किंवा फळआळी असेल याचासुद्धा किडीमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असतो. आणि रोगामध्ये जर विचार करायला गेला तर मिल्ड्यू किंवा अँथ्रॅकनोज या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असतो. आणि ह्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी अल्टरनेट ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस ते अल्टरनेट स्प्रे, इन्सेक्टिसाईड आणि फिंगिसाईड त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असतील, सिस्टॅमिक असतील त्याचा ते फवारणी घेत असतात. आणि त्याचबरोबर मेमध्ये छाटणी घेतल्यानंतर साधारण 3-4 महिन्यामध्ये बोराचं खूप चांगल्या प्रमाणात सेटिंग झाल्यानंतर प्रत्येक 8 दिवसाला त्यांचं ते कटिंग असतं. मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रेट भेटतो आणि सरासरी 1.5 एकरामधून नाही म्हटलं तरी ते प्रत्येक वर्षी 7 ते 8 टनाचं उत्पादन ते घेतात आणि सरासरी ॲव्हरेज दर 20 ते 25 रुपये किलोने ते मार्केटमध्ये विकत असतात. आणि या बोराची लागवड करताना साधारण 20 बाय 20 फुटावरती लागवड केली आणि त्याचबरोबर झाडाला पाण्याची सोय होण्यासाठी इनलाईन लॅटरलसुद्धा प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये व्यवस्थित पद्धतीने अंतरलं आहे. त्याचबरोबर मोकळं पाट पाण्यानं सुद्धा पाणी देण्याची व्यवस्था करतात, जेणेकरून त्या फळाची साईज खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊन फळ चांगलं वजन देईल. त्या गोष्टीसुद्धा ते तंतोतंत करतात. धन्यवाद.